तर गाईज इथे आम्ही बिस्किट आणले होते, चॉकलेट आणले होते त्या मुलांसाठी आणि फ्रुटी वगैरे ते सगळं पण होतं, साखर, साबण बरंच काही घेतलं होतं बंटीताईने. तर इथे आता छोटी बबली चॉकलेट वाटत आहे, सगळे देत आहेत चॉकलेट सगळ्या लहान मुलांना. फर्स्ट टाईम आम्ही असं आलो कुठे आश्रममध्ये लहान मुलांना द्यायला. खरं गाईस एवढं छान वाटलं ना त्या मुलांसोबत भेटून. सगळे एकदम एकदम मस्त होते सगळे मुलं एकदम छान होते, मस्त बोलत होते. आणि गाईस त्यांची पद्धत एवढे डिसिप्लिन होते ते मुलं, म्हणजे अनाथ आश्रममध्ये राहूनसुद्धा एकदम डिसिप्लिन होते ते मुलं. हे मला त्यांचं खूप छान वाटलं. आणि गाईज इथे आता पाठी बबली छोटी चॉकलेट वाटत आहेत, सगळे एकमेकांना चॉकलेट देत होते. मी जास्त शूट नाही करू शकली, बिस्किट प्रेमच्या हातात होता मोबाईल, तर जसं तसं शूट केले त्याने. पण ठीक आहे आता, कारण आम्ही सगळे बिझी झालो होतो त्या लोकांमध्ये, म्हणजे शूट काय करायचं कसं करायचं आम्हाला समजतच नव्हतं. आणि असं जास्त छान पण नाही वाटत शूट करायला. मग त्या लोकांना पण असं वाटतं ना की देतात आणि शूट पण करतात, मग ते आम्हालाच आवडलं नाही म्हणून आम्ही जास्त नाही केलं शूट. आम्ही त्यांच्यातच खेळण्यात थोडे बिझी झालो होतो. मग मी तर सगळे रॅपर वगैरे हे करत होती, बिस्किट वगैरे खोलून देत होती बंटीताईला, ती वाटत होती. आणि बबली छोटी चॉकलेट वगैरे ते सगळं वाटत होते सगळ्यांना एक एक करून वगैरे. बस हां, आम्ही लोक जाताच बबलीने त्यांना म्हटलं की आज इनका बड्डे आहे, तर ते गाणं पण गायला लागले, हॅपी बड्डे असं सॉन्ग गात होते. आणि ते एवढे हुशार आहेत, त्यांना पुढचं पण माहीत होतं, मे गॉड ब्लेस यू, त्यापुढे पण ते गात होते. म्हणजे आपल्यासारख्या माणसांना माहीत नाही जास्त, आणि ते त्यापुढे पण गात होते. इथे मी माझा वगैरे बी नॅचरलचं होतं, माहीत नाही की फ्रुटी होती, माहीत नाही कसले, पण होतं बरंच. मग आम्ही त्यांना तेच वाटत होतो. खूप छान मुलं होते, खूप 40-50पर्यंत असतील मुलं. ते देवाच्या नशिबाने बरं झालं, पूर्ण खाऊ सगळ्यांना पुरला. मला तर वाटत होतं की काही मावतो नाही मावतो असं करून, की मला वाटलं काही संपून जाईल, सगळ्यांना व्यवस्थित पुरलं पाहिजे जेवढं आणलेलं आहे असं सगळं. खरंच बंटीताईने खूप मस्त बड्डे सेलिब्रेट केला आहे ह्यावेळी. फर्स्ट टाईम आम्ही असं सगळे कुठेतरी आलो, असं कुणाला भेटलो आश्रममध्ये, लहान मुलांना खायला दिलं. तसं आपण हॉटेलमध्ये आम्ही विचार केला हॉटेलमध्ये जाऊ, 3-4 हजार आपण असंच फुकट काढू, त्यापेक्षा 3-4 हजारात आपण त्या लहान मुलांना घेऊ खाऊन, आणि त्यांच्या तरी पोटात बिचारांचे जाईल. त्या लोकांना पण जास्त कधी असं मिळत नसेल बिस्किट वगैरे असं चांगलं काही खायला. मग खरंच त्यांना देऊन खूप मनाला असं आनंद वाटलं. याच जागी जर कुठे रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये गेलो असतो आम्ही लोक, काहीच नसतं, 5-10 हजार असेच फुकट गेले असते आणि आपणच खाल्लं असतं एक टाईमचं. ते पण तेवढंच ते लोक खातील, तेवढ्या पैशाचं लक्षात ठेवतील आपल्याला की हां ही दीदी आलेली, मावशी आलेली. आणि कुठे ना कुठे ते लोक चांगला आशीर्वाद पण देतील, आठवण काढतील, चांगल्या मनाने आठवण काढतील. चिवडा पण इथे घेतला होता, तोच मी फोडते आता, चिवडा वगैरे बरंच काय काय होतं. आणि गाईस ते मुलं एवढे छान होते ना, ते मुलं म्हणजे एवढे सुंदर सुंदर होते ते मुलं. डायरेक्ट त्यांना बघून आपल्यालाच रडायला येत होतं की असे म्हणजे एवढे छान मुलं आहेत आणि त्यांना कसं कोण अनाथ आश्रममध्ये सोडून जाऊ शकतं. मी तर हा विचार करत होती, एवढे सुंदर सुंदर मुलं आणि किती डिसिप्लिनमध्ये शिस्त पद्धतीने एकदम ते होते. ते खूप छान वाटलं मला. त्यांचे खूप छान मुलं होते ते, डायरेक्ट खूप छान दिसायला पण खूप छान होते. काही काही मुलं कसे त्यांचे आईबाप सोडून जातात असं आश्रममध्ये मला समजत नाही. खूप रडायला आलं त्यांना बघून, त्यांची अवस्था बघून. पण माझं तर असंच म्हणणं असेल, आणि ते जे त्यांना जेवढं मिळतं ते तेवढ्यात खुश राहतात. आणि आपण लोक इकडे असतात की आपल्याला हे नाही मिळत, आपल्याला ते नाही मिळत, आपण रडत राहतो. ते एक रडगाणं घेऊन असतो मनामध्ये की काय मला हे नाही गाडी मिळाली, ते घर नाही मिळालं, असं असतं. म्हणजे इन शॉर्ट सांगण्याचा अर्थ आहे की जेवढं मिळतं माणसाला तेवढ्यात माणसाने आनंदी राहणं हे जास्त गरजेचं असतं. ते मुलांनी खरंच आज एक धडा शिकवलेला आहे गाईस, की जेवढं मिळतं त्यात खुशी राहावा, मेहनतीने कमवा आणि आनंदी राहावा. आज एक मी खूप धडा चांगल्यापैकी शिकली आहे. खूप मनाला छान वाटलं त्यांना भेट देऊन. आणि आम्ही तर विचार करतो आहे की पुढच्या वेळी पण आम्ही जाऊ त्यांना भेट द्यायला. जर देवाच्या नशिबाने आमचं चांगलं चाललं तर आम्ही दर महिन्याला जात जाऊ त्यांना भेट द्यायला. खूप छान वाटलं त्यांना जाऊन गाईस, खूप छान.
तुम्ही पण जर तुमचं म्हणजे तेवढं जर तुम्ही कमवत असाल 1000-2000 इथे तिथे घालण्यापेक्षा त्या पोरांना जर तुम्ही काही केलं तेवढंच ते आपल्याला आशीर्वाद देतील. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल ना तो बघूनच तुम्हाला खूप मनाला आनंद मिळणार. हे माझं म्हणणं आहे. जर तुम्ही म्हणजे केपेबल आहात तेवढं करण्याचे 1000-2000 त्या मुलांसाठी देण्याचे तर प्लीज गाईज असं करा. हेच म्हणणं आहे माझं. फालतू गोष्टींसाठी पैसे घालण्यापेक्षा त्या मुलांना थोडं काही केलेलं हे छान वाटतं माणसाला. तेवढीच मदत होऊन जाते गरजू माणसांना. आणि ते लोक सगळे स्कूलला पण जातात हा गाईस. असं नका समजू की ते आश्रममध्ये तर ते काय शिकले नसतील, अनपढ असतील. हां, असं बिलकुल नाही आहे. ते स्कूलला पण जातात आणि वेल एज्युकेटेड आहेत ते लोक. इंग्लिश हिंदी सगळं त्यांना येते. असं पहिले आम्ही एवढं लांब आलो ना, पहिले असं वाटत होतं ना की एवढं लांब आलो, पण आता इकडे येऊन खूप छान आहे आणि एवढ्या लोकांचा प्रेम आशीर्वाद. हे ना साखरचे पाऊच आहे, त्याच्यात साखर आहे 200 लो कॅलरीवाली. हे बघा त्यांनी साखर का बिस्किटे दिली आहेत त्यांना, चहा पावडर वगैरे पण आलेली आहे तर. आणि हे बिस्किटे एक सांगू तुम्हाला, जास्तीत जास्त शेअर करा ह्या व्हिडिओला. आणि म्हणजे असे लोक आहेत की इथपर्यंत पोरांना कोणाला आणायला नाही पाहिजे असं मला वाटतं. गाईज मला तर असं वाटतं की काही सुखसुविधा नाही तरी पण ते लोक किती सुखी आहेत. आणि आपल्याकडे सगळं असतं तरी आपण रडत बसतो, आपल्याकडे हे नाही, आपल्याकडे ते नाही. जर तुम्हाला असं वाटतं ना माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, अशा लोकांना तुम्ही बघा, मग तुम्हाला असं वाटतं ना आपल्याकडे किती काय काय असतं. आहे की येणार आहेत मेरे भाई का नाम चाहिए. म्हणजे ते बोलतात की कोणाच्या आई नाही, कोणाचा बाप नाही, कोण आजी आजोबाकडे राहतात त्यांना सोडून. मी स्वतः सिंगल पेरेंट्स आहे. मी माझ्या फ्रेंडला ना स्वतःपासून 1 मिनिटं सोडत नाही. सोडून टाक, सोड, मी माझ्या फ्रेंडला सोडून टाक, सोडून टाक. ठीक आहे, नाही सोडणार. छोटे साईड लाव ना मध्येच. काढला.